बुद्धं शरणं गच्छामि धम्मं। आणि संपूर्ण जगभर आपल्या भारतात तर साजरी होतेच, परंतु संपूर्ण जगामध्ये आज ह्या महामानवाची जयंती साजरी करत आहोत। त्याचप्रमाणे आपल्या ऐतिहासिक क्रांती बुद्ध विहारामध्ये सुद्धा सालबादाप्रमाणे आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत। या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेहमीच या विहारासाठी सतत पूर्ण फॅमिली या विहारासाठी मदत करत असते। आमचे बंगाळे सर आहेत, परत वडवेकर, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले त्यांचे सर्वच परिवार आणि आमच्या ऐतिहासिक क्रांती बुद्ध विहाराचे चंदनशिवे दादा असतील, मराठे दादा आहेत, दिलपाक दादा, त्याचप्रमाणे साळवे दादा, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीचे पिंपरी शहराचे बाबासाहेब सरोदे, त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विलास ससाने आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका, मी सर्वांना प्रथम जयंतीनिमित्त सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे। आपण सर्वांना बाबासाहेबांबद्दल मला वाटत उचित ठरत नाही की मी सांगावं, परंतु जर महामानव बाबासाहेब जर या पृथ्वीतलावर किंवा आपल्या समाजामध्ये जर जन्माला आले नसते, तुम्ही आम्ही आज या विहारात बसलोय किंवा आपल्याला माणूस म्हणून जगायचा सुद्धा अधिकार मिळाला नसता। या महामानवांनी आपल्यावर जेवढे उपकार केले तेवढे खूप उपकार केलेले आहेत आणि बाबासाहेबांना पूर्ण जगामध्ये नॉलेज ऑफ सिम्बल, बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या कोणाकडेच नव्हत्या। बाबासाहेबांनी आपल्याला पवित्र असा धम्म दिलेला आहे। संपूर्ण या जगातले जेवढे धर्म आहेत त्यांचा अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी असा मानवतावादी धर्म आपल्याला दिलेला आहे। बाबासाहेबांची जयंती संपूर्ण शहरामध्ये महापालिकेच्या वतीने तर 11 तारीख ते 14 तारखेपर्यंत आम्ही खूप मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतो। आपल्या विहारामध्ये आपण नेहमीच अशा पद्धतीने बुद्ध वंदना म्हणा, छोटेसे कार्यक्रम आमचे, मला वाटतं जेटी थोर त्यांचे जे पुतणे आहेत त्यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आणि आमचे बंगाळे सरांनी हे जे रॅक दिसतं ना ते रॅक सुद्धा आपल्या विहाराला भेट देते। ते सतत काही ना काही, कारण त्यांच्याकडे दान करण्याची प्रवृत्ती, आपल्या धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे। ते सतत काही ना काही आपल्या विहारासाठी देत असतात आणि ते या विहाराला एक आपल्या कुटुंबातले सर्वच फॅमिली येत असतात आणि त्यांचं योगदान खूप मोठं आहे। आमच्या परिसरामध्ये सुद्धा आमच्या वालदेताई आहेत, मेंढापुरी आहेत किंवा बाकीचे आमच्या बरेच या ठिकाणी चांदणीताई आहे, मराठेताई, सगळेच प्रत्येकाचं आपापल्या परीने योगदान असतं। परंतु या परिसरात आपला समाज जरी कमी प्रमाणात असला, परंतु नेहमीच आपण या विहाराच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो। सतत काही ना काही आपले कार्यक्रम, कारण विहार हे ज्ञानाचं सागर आहे। या विहारामध्ये उघडे ठेवले पाहिजे। विहार बांधून बंद लॉक लावून बंद ठेवायचं नसतं। सतत काही ना काही या ठिकाणी उपक्रम आपल्याला घ्यायचे असतात। आपल्या विहारामध्ये आपण लवकरच आचारसंहिता निवडणुकीची लागलेली आहे, आपल्या कामाला मान्यता मिळालेली आहे। या बाजूला आपल्या लवकरच एक अद्ययावत किचन, त्याचप्रमाणे टॉयलेट बाथरूम आणि वरचा स्लॅब जिना आपण बांधून घेतोय। वरचे जे बांधकामाने जे काय असेल ते काम आपण आपल्या विहाराच्या माध्यमातून नंतर आपण करणार, परंतु हे आमदार फंडातून आपल्याला मंजूर झालेले हे काम लवकरात लवकर सुरू कसे करता येईल यासाठी आपण प्रयत्न कर। आपल्या बाजूला शाहूनगरचं बुद्ध विहार आहे, त्या ठिकाणी लोक सांगतात तिथं खूप काही प्रगती झालेली आहे, परंतु आम्ही जरी कमी प्रमाण असलं तरी आम्हाला खारीच्या वाटेने आम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी हे जे आमचं विहार आहे, या विहारामध्ये आमचे आदरणीय आमचे भंते राहुल बोधीजी यांचं पदपर्शी या ठिकाणी झालेलं, म्हणून इथं एक वेगळीच, प्रत्येक जण या विहारात आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती येत असते आणि शांतता जर पाहिजे असेल तर या विहारामध्ये प्रत्येकाने आलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक अद्ययावत रुग्णवाहिका आणि
अभ्यासिका वाचनालय सुद्धा आपल्याला बांधायचं. हे काम झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या म्हणजे मला वाटतं दिवाळीच्या अगोदर ज्यावेळेस आपला धम्म परिवर्तनाचा दिनाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण इथं मोठा कार्यक्रम घेणार आहोत. उद्घाटनाचा कार्यक्रम सुद्धा असेल. आपल्या ऐतिहासिक क्रांती बुद्ध विहाराच्या माध्यमातून NGO आपण केलेली आहे. त्याच्यातून आपण ATG असेल, 12 सर्टिफिकेट असेल, CSR असेल, अनेक सर्टिफिकेट आपण भविष्य काळामध्ये या आपल्या संस्थेला अनुदानाच्या माध्यमातून किंवा जे काही आपले बौद्ध राष्ट्र त्यांच्याकडून मदत मिळून भविष्य काळामध्ये आपल्याला अनाथ आश्रम असेल, वृद्ध लोकांसाठी आपल्याला आश्रम काढायचा असेल, रुग्णालय असेल किंवा आरोग्याच्या सुविधा द्यायच्या असेल, अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. त्याच्यासाठी आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. काही पदाधिकारी बोर्डावर दिसतात, मला सांगतात बोर्डावर दिसतात परंतु येतच नाही. ठीक आहे, जे येतात त्यांचं स्वागत, जे येत नाही त्यांचं स्वागत. आमच्या चंदन शिवताईंनी सांगितलं, माझे पण मी तेच विचार करत होतो, बोर्डावरची नाव वाचत होतो आणि जे सक्रिय नाही, काम करत नाही त्यांना वगळण्यात येईल. नवीन जशी झाडाला नवीन पालवी फुटते त्याप्रमाणे आपल्या धम्मामध्ये जो नैसर्गिक आपल्या तत्वावर आधारित आहे ह्याच्यात सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे आणि नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. आमच्या महामाया महिला प्रतिष्ठानची नवीन कार्यकारिणी होती, त्यांचं तर मी स्वागतच करेन. महिलांच्या आमच्या या त्यांचं काम पहिल्यापासूनच अतिशय चांगलं असतं. अनेक उपक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. जे आपल्या तळागाळातला समाज आहे, आपले जे बांधव आहेत, जे येत नाही त्यांना या विहारामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि भविष्य काळामध्ये जे काही समाजाला आपल्याला योगदान द्यायचं आहे, समाजासाठी काय करायचं आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण समाजासाठी आपल्या हरीच्या वाटाने आणि जे जे आपला समाज सुधारलेला आहे, जे गरीब मुलं आहेत, झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या गरीब महिला आहेत, त्या मुलांना शिक्षणासाठी काही योगदान देता येईल तर आपण दिलं पाहिजे. मी माझ्या पद्धतीने मी जेवढं मला काय करता येईल तेवढं मी करत असतो. आणि लोकांना वाटतं की गजरमाल फक्त झोपडपट्टीत, परंतु समाज मला बाहेर काढायचा आहे. त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या माध्यमातून मी समाजाला चांगली घरं, त्यांचं राहणीमान उंचावं, त्यांना शैक्षणिक शाळा त्या ठिकाणी बांधली, त्यांना चांगलं शिक्षण देता यावं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देता यावं, त्यांना व्यवसायासाठी काहीतरी करावं, सतत काही ना काही करण्याचा प्रयत्न करेल. बाबासाहेबांनी तर आपल्यासाठी अतोनात हाल उपेक्षित राहिले. बाबासाहेब आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही. आपण त्यांचं बाबासाहेबांचं चरित्र वाचल्यानंतर आपण टीव्हीवर एक मालिका पाहतो, त्याच्यामध्ये बघा अक्षरशः ती मालिका पाहत असताना म्हणजे त्या काळामध्ये आपल्या किती अन्न बाबासाहेबांना किती सहन केले. आपण सुद्धा सर्व बाबासाहेबांचा आदर्श घेऊन भविष्य काळामध्ये आपणही काहीतरी आपल्याकडून समाजाला आपल्या लोकांसाठी देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं. आणि आपल्या विहारासाठी जास्तीत जास्त योगदान आपल्याला कसं देता येईल. आमचे तर हे जटीथोर ताई वगैरे त्यांनी तर पहिल्यापासूनच समाजाला आणि या विहाराला वाहून घेतले. जे आपण पाहतो ना शाहूनगरचे विहार, तिथं फक्त विहार इमारत बांधून किंवा तिथं जे दिसतंय पण त्यांना खरा धम्म काय असतो तिथं कशा पद्धतीने तिथं शिकवण्याचं काम आमच्या जटीथोर ताईंनी केलेलं आहे. आणि या पिंपरी शहरामध्ये जास्तीत जास्त बुद्ध विहार आपल्याला जोडायचा प्रयत्न करायचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गरज आहे. कारण संविधान बाबासाहेबांनी जो पवित्र म्हणजे कुठले धर्माचे ग्रंथ असतात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा हा देशाचा धर्मग्रंथ आपला संविधान आहे. संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांचं कर्तव्य आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये बाबासाहेबांनी सांगितले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फक्त संघर्ष करायचे नाही, शिक्षण घेत अनेक आमचे इथं बसलेले आमचे मुलं आहेत, उच्च शिक्षण घेतले, अनेक चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. तुम्ही सुद्धा समाजासाठी तुमच्या परीने काहीतरी देण्याचा प्रयत्न करा आणि चांगला समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनीच आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून आपण त्यांना सहकार्य करा. या ठिकाणी पुढील वक्ते बोलणार आहेत म्हणून जास्त आपला वेळ घेणार नाही. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूप छान या ठिकाणी आपलं बाबासाहेबांप्रती असणारं फक्त बाबासाहेब वाचून नाही तर आचरणात आणून सुद्धा गजरमल साहेबांचं कार्य आहे. आम्ही जाणतो की समाज जसं बाबासाहेब म्हटले की आपण समाजाची बांधिलकी लागतो
आपणही समाजासाठी काही करणं लागतो आणि आपला वेळ समाजासाठी दिला पाहिजे. तर त्या पावलावर चालणारे गजानन साहेब खरं तर या विहारातले सर्वच धम्म उपासक उपासिका धम्म मार्गावर चालत असणारे, आपल्या हातून जेवढं कार्य करता येईल तेवढं कार्य सतत होत असतं. आणि म्हणूनच ही वास्तू जी आहे ही नेहमीच खूप छान पवित्र अशी स्मृती लोक इथे येऊन अगदी विहाराचं कौतुक करतात की शांतता असते, कुठल्याही प्रकारची अशी काही खूप छान इथे व्हायब्रेशन जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. आज या ठिकाणी आपल्यामध्ये एक वक्ते म्हणून म्हणजे ज्यांची आमची फार थोड्या कालावधीतच त्यांची ओळख झाली असे प्राध्यापक अनंत कदम आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते आज आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनावर आपलं थोडंसं व्यक्त करतात. ते प्राध्यापक आहेत, स्वतःचे ते सरांचे क्लासेस आहेत आणि सामाजिक कार्य धार्मिक कार्यामध्ये फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचे असलेले कदम. जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. कर्म हीच सर्वोत्कृष्ट धर्म असल्याचं सांगणारे संत कबीर गौतम बुद्धानंतर 200 वर्षांनी धर्मचक्र फिरवणारे, दुसरे धर्मचक्र फिरवणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शाहू महाराज, स्वराज्य रक्षण करते धर्मवीर संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आमच्यापर्यंत सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई, तुम्हा आम्हाला या 5000 वर्षाच्या गुलामीतून मुक्त करणारे आमचे मुक्तिदाता भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अवघ्या 1.5 दिवस शाळेत जाणारे आणि 32 कादंबऱ्या 12 नाटकं त्याचबरोबर वगनाट्य लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सर्व महापुरुषांना मी त्रिवार असं वंदन करतो. आज येतानाच एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं. कार्यक्रमाची वेळ होती 9 वाजता. 9 वाजता खरं तर कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे होता. मी डॉट 9 वाजता पोहोचलो. कार्यक्रम सुरू झाला नाही. 9:15 झाले, 9:20 झाले, 9:25 झाले, 9:30ला मी तिथून ऑफ. कारण मला वेळ खूप महत्वाची आहे आणि कार्यक्रम आयोजकांची ती जबाबदारी आहे की कार्यक्रम वेळेत सुरू झाला पाहिजे. हा, आम्ही जर उशीर आलो तर ती आमची चूक, पण कार्यक्रमाच्या स्थळी जर आयोजकांची चूक असेल तर त्या ठिकाणी थांबायचं नाही, कारण शिक्षकाला वेळ खूप महत्वाची आहे. जयंती साजरी का करायची? 365 दिवस आपण काय करतो? एकच दिवस फक्त आपण उपस्थित राहतो, जयंती साजरी करतो. नाचणाऱ्यांना नाचू द्या, वाचणाऱ्यांना वाचू द्या. ज्यांना नाचायचे त्यांना नाचू देत, कारण नाचणारे 364 दिवस झोपलेले असतात, वाचणारे 365 दिवस वाचत असतात. त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. विहारामध्ये असो, आपल्या बचत गटाच्या माध्यमातून असो, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं रान केलं त्या सावित्री माईंची जयंती आज किती महिलांना माहिती आहे हा एक प्रश्न आहे. फुलेवाड्यावरती आम्ही गेलो, सांस्कृतिक जे सावित्री माईंचं स्मारक आहे त्या ठिकाणी गेलो. 300 ते 350 पुरुष त्या ठिकाणी होते आणि महिला फक्त 20 ते 25 त्याही सेल्फी काढण्यामध्ये गुंग होत्या. म्हणजे ज्या सावित्रीनं तुमच्या आमच्यासाठी सेन दगड माती खाल्ले त्यांची जयंती तुम्ही साजरी करण्यासाठी रस्त्यावर येऊ शकत नाही, हे शिक्षक म्हणून आम्हाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. भरपूर ठिकाणी आता रील्स आहेत. व्हॉट्सअप मी वापरत नाहीये, सरांनी काल सांगितल्यामुळे मी ते व्हॉट्सअप काल इन्स्टॉल केलं. मी वापरत नव्हतो,
पण त्या रील्स वरती भरपूर वेळा पाहायला मिळतं की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. हाच प्रश्न बापाला विचारा की तो आमच्यासाठी काय केलं. त्यानं जन्म दिला, पण तुम्हाला जन्माची जी स्त्री म्हणून पुरुष म्हणून जी समानता दिली ती फक्त तुम्हाला बाबासाहेबांनी या संविधानाने दिलेली आहे. आणि त्याच महिला आज रस्त्यावरती रील्स भगवा झेंडा गळ्यात अडकवतात आणि सांगतात कि भले ही संविधान बदलना पड़े लेकिन हम इस देश को हिंदू राष्ट्र घोषित करेंगे. हे वाक्य बोलायची सुद्धा संधी त्या संविधानाने दिलेली आहे. ही जे ठामपणे बोलू शकतेस ही संधी कोणी दिलेली आहे? त्या संविधानाने दिलेली आहे. आणि असं असतानाही जोपर्यंत ह्या महिला सक्षम होत नाही, सक्षम मी मुद्दाम म्हणून तो शब्द वापरतोय, सक्षम याचा अर्थ जोपर्यंत ह्या महिलांना हे संविधान माहीत होत नाही, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले हे माहीत होत नाही, तोपर्यंत महिलांचा उद्धार अशक्य आहे. उद्धार झालाय म्हणतो आपण, पण तो कितपत झालाय ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि आपण परत म्हणतो की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले. बाबासाहेबांना तुम्ही एका जातीत ठेवू नका, एका धर्मासाठी त्यांना मर्यादित ठेवू नका, कारण बाबासाहेब हे एका धर्माचे एका जातीचे नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे होते. त्यांनी म्हटलेलं आहे वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. आपण अंतिमता, प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहोत, हे त्यांचं वाक्य आहे. आणि ज्यांना डाऊट येतोय ना, ज्यांना डाऊट येतोय की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, त्यांनी फक्त संविधान वाचा, फक्त संविधान वाचा. प्रस्ताविक वाचलं तरी लक्षात येईल. पहिल्या पानात लक्षात येते वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. त्यांनी जरी घटना लिहिली असली तरी वैयक्तिक उल्लेख केला नाही, सगळ्या भारतीयांच्या प्रतिनिधित्वाद्वारे त्यांनी ती घटना लिहिलेली आहे. आणि जयंती आपण साजरी करतो ती खऱ्या अर्थानं कोणत्या जयंतीचे आपण उत्साही असतो. वर्षभर आपण एकाच दिवसाची वाट का पाहतो, फक्त आपल्याला त्या दिवशी गाणी लावायची असतात, काहीतरी कार्यक्रम करायचा असतो. वैचारिक जयंती साजरी न करता आपण ज्या ठिकाणी नकोय त्या ठिकाणी तो पैसा वापरला जातो. मिरवणुका काढल्या जातात, मिरवणुका अवश्य काढा, अवश्य नाचा, पण जेवढं नाचताय तेवढं वाचायला शिका. आमच्या मुलांना आम्ही काय शिकवतोय, जयंती आहे डीजे लावा, डॉल्बी लावा, लावलाच पाहिजे, कारण तो एकच दिवस असा आहे की आमच्या बापाचा तो उत्साह आहे, तो उत्सव साजरा करायचा आहे. पण त्या दिवसाचं भान 364 दिवस राहिलं पाहिजे. आम्ही भरपूर ठिकाणी जातो, भरपूर ठिकाणी हे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात येते की महिला उपस्थित कमी असतात. आज पहिल्यांदा मी इथं बघतोय महिलांची संख्या जास्त आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. आणि खरंच तुमची गरज आहे, तुमची गरज आहे, त्याशिवाय समाज पुढे जाणार नाही. प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आपल्या उद्धारकर्त्याची आठवण करणं हे आपलं काम आहे. सकाळी उठल्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे हे चेहरे दिसलेच पाहिजे. आम्ही करतोय काय फक्त माहितीये, सकाळी उठतोय, विहारात येणारे येत आहेत, वंदना घेणारे घेत आहेत, बाकीचे आहेत असेच. म्हणजे याच्या पलीकडे आपल्याला बाकीचं काहीही सुचत नाही. आज या ठिकाणी मी स्वतःला नशिबान समजतो की मी अशा ठिकाणी आलेलो आहे की हे ऐतिहासिक बुद्ध विहार आहे. याची पार्श्वभूमी मी ताईंना नंतर विचारेन, कारण मला अजून माहित नाही की ह्याला ऐतिहासिक का म्हणतात. पण या ठिकाणी आमच्या इथल्या विहारात आणि इथल्या विहारात खूप काही फरक आहे, खूप काही फरक आहे. जे आता जो वंदनेचा, सामूहिक वंदनेचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ना आमच्यामध्ये खूप फरक आहे. आमच्या इकडे वंदना घेतात पण ते अशी या सिस्टीमनी घेत नाहीत, पहिल्यांदा या सिस्टीमनी पाहिलेले आहे. त्यामुळे तुमचं परत एकदा मी कौतुक करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चारही मुलांना आपल्यापासून दूर केलं, कारण त्यांना समाज महत्वाचा होता, 9 कोटी जनता महत्वाची होती. आणि त्यांनी त्या चारही मुलांना आपल्यासाठी मातीत घातलं. आणि त्या माणसाचा आज आपण एक दिवस कृतज्ञता म्हणून आपण एक दिवस सुद्धा आपण त्या माणसाला आठवण करत नाही. आता सगळीकडे चालू आहे ताई
स्वच्छ भारत अभियान, मी याच्यावरती सेपरेट व्याख्यानात बोलेन. ज्या माणसाने आयुष्याचं रान करून गाव पिंजून काढला असे संत गाडगे महाराज, त्या माणसाचं जे स्वच्छता अभियान आहे त्या स्वच्छता अभियानामध्ये कुठेही नामोल्लेख सुद्धा नाही. ज्या गांधीचा, महात्मा मी म्हणतच नाही कारण आमचा बाप त्यांना महात्मा म्हटला नाही, त्यामुळे मीही म्हणत नाही, महात्मा दोनच झालेत, एक संत राष्ट्रसंत जगज्योती बसवेश्वर महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले, हे दोनच महात्मे झालेत. बाकीचे महात्मा हे स्वयंघोषित आहेत. कारण महात्मा या शब्दात खूप ताकद आहे, खूप अर्थ आहे. ज्या माणसाने आपली पिळवणूक केली त्या माणसाला महात्मा का म्हणा. आणि या सिस्टीम, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जी घटना आहे ही घटना जर अशिक्षित लोकांच्या हातात गेली तर त्या घटनेला पहिला अग्नी देणारा मी असेल. त्या घटनेचा जर दुरुपयोग झाला तर आज तोच होत आहे. स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधीचं कॅम्पेन चालू केलेलं आहे आणि राष्ट्रसंत गाडगे महाराजांना यांनी गुंडाळून बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे बुद्धिजीवी लोकांवरती हा खूप मोठी खूप जबाबदारी आलेली आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. स्वच्छताचा आणि त्या माणसाचा कुठेही काहीही संबंध नाही, पण त्या माणसाच्या नावाने आज उदो केला जातोय. आणि गाडगे महाराज का तर ते अस्पृश्य होते. खूप सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय त्या गोष्टींना आणि ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात, फक्त काय होते आम्हाला सांगणारे कोण नाही आहेत. आणि बाहेर सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलंय हे तुम्ही घटना वाचा. नसेल तर मग तुम्हाला परत एकदा जर मनुस्मृती आणायची असेल तर तुमची तयारी ठेवा, तुमचा नवरा मेल्यानंतर सती जायची. कारण त्यातून तुम्हाला बाहेर काढलंय. तुम्हाला दत्तक पुत्र घेता येत नव्हता, घेता येत होता तो जातीतलाच. ते सगळे अधिकार जे दिलेले आहेत, दत्तक विधान असेल, तुम्हाला सतीचा अधिकार असेल, म्हणजे नवरा मेल्यानंतर केश वपन म्हणून एक प्रक्रिया होती, केस काढायचे बाईचे, त्या जोखडातून यांना बाहेर काढलं. आणि आज ह्याच काय म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. म्हणजे हे प्रश्न चिन्ह कशावर उपस्थित होत आहे तर बाबासाहेबांच्या घटनेच्या अस्तित्वावर उपस्थित होत आहे. आणि घटना वाचवा, घटना वाचवा, घटना वाचवायचा संबंध नाहीये, आपल्या लोकांना आधी जागा करायची वेळ आलेली आहे आणि आपलीच लोक त्याला कारणीभूत आहेत. जयंतीच्या पुढे दारू पिऊन नाचतायत. ज्या बाबासाहेबांनी जगात एकमेव असा महामानव होऊन गेलेले आहेत की पाण्यासाठी क्रांती करावी लागलेली आहे त्यांना, पाण्यासाठी. आणि 14 तळ्याचं पाणी पाजलं आणि आज आपण विकतचं पाणी पितोय. आणि सुशिक्षित पिढी ही त्यात जास्त भरकटत गेलेली आहे आणि त्या पिढीचं नुकसान पुढे भरून येणार नाहीये. दारू पिणाऱ्याच्या हातातला ग्लास आपण घेऊ शकत नाही, पण त्याच्या पुढच्या पिढ्या आपण सुधारू शकतो. ही ताकद फक्त आपल्यामध्ये आहे, पण ते करायचं त्याची मानसिकता आपली नसते. बाबासाहेबांनी काय केलं आमच्यासाठी, कलम 13 वाचा, कलम 14 वाचा. कलम 13 काय सांगतो, आजपर्यंत संविधान लागू होण्याच्या तारखेपर्यंत मागचे सगळे कायदे जे काही असतील ते शून्य घोषित होत आहेत. हा सगळ्यात मोठा कायदा आहे कलम 13. कलम 14 काय, जगाच्या पाठीवर भारतामध्ये सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती काहीही करू देत, कुठलाही अपराध करू देत, पण ज्या दिवशी त्या पदावरून ती पाय उतार होईल दुसऱ्या क्षणाला त्याला अटक होते, दुसऱ्या क्षणाला. कलम 14 समान नागरिक कायदा, सर्वांना समान, कायद्यापुढे समानता. या गोष्टी करत असताना आज आपल्याकडून काही चुका होतात, जाणून बुजून म्हणा, कळत न कळत म्हणा, आपल्याकडून काय चुका होतात. आपण संविधान वाचत नाही. आपल्या घरामध्ये संविधानाची परत असावी, आपल्या घरामध्ये ऍटलिस्ट ती प्रास्ताविक असावं. ते प्रास्ताविक रोज मुलांना वाचायला हवं. ते प्रास्ताविक वाचलं की घटना काय आहे हे कळतं, कारण ते प्रास्ताविक म्हणजे संपूर्ण संविधानाचा आरसा आहे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शाळेत, बंगळे सर, भरपूर ठिकाणी मी हे अनुभवलेले आहे, बऱ्याच शाळेत संविधानाचं प्रास्ताविक वाचन होत नाही. मी एक शाळा सोडून दिली, त्यासाठी जॉब सोडला, कारण त्या ठिकाणी ते वाचन होत नव्हतं आणि त्या ठिकाणी
दुसऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करायचे. ऍक्च्युली तो GR आहे, आज एक GR आलेला आहे नवीन की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ग्राम पंचायत पासून संसदेपर्यंत साजरी झाली पाहिजे. ज्या ठिकाणी ती साजरी होत नाही त्याच्यावरती आक्षेप घेण्यात येणार आणि त्या ग्रामपंचायतच्या रिलेटेड जेवढे बी सभासद असतील ती पूर्ण बॉडी बरखास्त करण्याचे आदेश आहेत. कारण हा आज आलेला GR आहे. पण भरपूर अशी गावं आहेत त्या ठिकाणी जयंती साजरी होत नाही, कारण तिथं सरपंच वेगळ्या जातीचा, उपसरपंच वेगळ्या जातीचा, सदस्य आपले असूनही उपयोग होत नाही, कारण सांगणारा कोण आहे, तो श्रेष्ठ आहे. आणि या गोष्टी करत असताना बारकाईनं जर पाहिलं तर असंख्य ठिकाणी अन्याय होतात, असंख्य ठिकाणी. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आहे ती आजची तरुण पिढी. आजच्या तरुण पिढीला जर उद्घोषित करायचं असेल, संबोधित करायचं असेल, त्यांनी ते संविधान वाचलं पाहिजे. संविधानाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही, कारण हे संविधान कुठल्या धर्माचं नाही, कुठल्या जातीचं नाही, कुठल्या समाजाचं नाही, कुठल्या देशाचं नाही. हे संपूर्ण भारताचं संविधान आहे आणि ते संपूर्ण भारतातील सर्व राज्यांचं संविधान आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. दुसरी गोष्ट महत्वाची, बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज, त्यावेळेस गाडगे महाराज त्यांच्या शेवटच्या आजारपणाचे दिवस होते, त्यावेळेस बाबासाहेब भेटायला गेले होते हॉस्पिटलमध्ये. ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा तब्येत कशी आहे. त्यांनी सांगितलं बाबासाहेब तुम्ही का आलात माझ्यासाठी, कारण तुमचा वेळ खूप मोठा आहे, तुम्ही बॅरिस्टर आहात, देशाचे एक महान असे नेते आहात आणि तुम्ही माझ्यासाठी का आलात. आज ह्या माणसाची आणि ह्या दोन माणसांची, ह्या दोन विचारांची सांगड इतकी महत्वाची आहे, पण ती सांगड भरपूर लोकांना पचलेली नाहीये. संत गाडगे बाबा आणि बाबासाहेब यांचं नातं जे होतं ते नातं अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. ज्यावेळेस पंढरपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना कीर्तनातून भीक मागून बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडियाला त्यांनी एक वसतिगृह बांधून दिलं. ते वसतिगृह आजही पंढरपुरात आहे. पंढरपुरात आजही लोक आपले जातात, कळसाच्या पाया पडतात, चोखामेळाच्या पाया पडतात, विठ्ठलाच्या पाया पडतात, पण त्यांना अजूनही माहित नाही की ते विहार त्या ठिकाणी आहे, ती वसतिगृह त्या ठिकाणी आहे. चोखामेळा संत गाडगे महाराज हे वसतिगृह बाबासाहेबांना दिलेलं आहे दान. आणि त्या वसतिगृहाच्या बाहेर एक फोटो आहे गाडगे महाराज, त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील आणि बाबासाहेब यांचा एक फोटो आहे त्या ठिकाणी. बाबासाहेबांची आणि त्यांची ती दुसरी भेट. आणि तिसरी भेट ज्यावेळेस नामांतराचा प्रश्न आला, त्या नामांतराच्या प्रश्नाच्या वेळेस बाबासाहेबांना गाडगे महाराज म्हटले होते, बाबासाहेब मी तुमच्यापेक्षा लहान आहे, अशिक्षित आहे, पण जो पण धर्म निवडाल ना तो धर्म देशाशी निगडीत असावा. काय विचार आहेत ते, आणि ते विचार एका अशिक्षित माणसाचे असूनही सगळ्याला मार्गदर्शनपर ते उपदेश होते. आणि तोच धम्म जो आपल्याला दिला त्याच धम्माकडे त्यांनी कळत नकळत बोट केलं होतं संत गाडगे बाबा. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी कळाली, संत गाडगे बाबांनी अन्नत्याग केला. 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब महापरिनिर्वाण झालं त्यांचं. त्या दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केला आणि अन्नत्याग केल्यानंतर 20 डिसेंबर 1956 संत गाडगे महाराजांचंही निधन झालं. एवढं नातं, एवढा जीव बाबासाहेबांवरती होता त्या माणसाचा. आज आपल्या घरातला माणूस गेला तरी आपण दुसऱ्या दिवशी जेवल्याशिवाय राहत नाही. आज त्या माणसाने अन्नत्याग केला होता आणि त्या राष्ट्रपुरुषाला, राष्ट्रसंताला आज हे सरकार डावलत आहे आणि स्वच्छता अभियानाच्या नावाखाली गांधीला मिरवत आहेत आणि गाडगे बाबांना असं बाजूला ठेवलेलं आहे. आता ही वेळ आलेली आहे. इलेक्शनवर मी बोलणार नाही, कारण तो माझा पिंड नाहीये. माझं शिक्षण, विद्यार्थी एवढंच फक्त. पण जर ह्या गोष्टी पुढे होऊ नयेत असं वाटत असेल तर आजच वेळ आहे, आजच संकल्प करा. कारण बाबासाहेबांनी संकल्प केला होता 24 सप्टेंबर ज्यावेळेस बडोद्याहून ते पुण्याला माघारी येत होते, त्यावेळेस आंब्याच्या झाडाखाली एका बसले होते, ढसाढसा रडले होते
आणि त्या दिवशी संकल्प केला, माझ्या समाजाचा उद्धार मीच करणार, भले काही झालं तरी चालेल. आणि तो संकल्प दिवस त्यांनी केला होता. आज आपल्याकडे एक संधी चालून आलेली आहे. 364 दिवस, सुखाचा असू देत, दुःखाचा असू देत, वाढदिवसाचा असू देत, तिसऱ्याचा असू देत, आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेलेली असू देत, पण त्या ठिकाणी बाबासाहेब सांगा, रमाई सांगा, फुले सांगा, शाहू सांगा, आंबेडकर सांगा, प्रत्येक व्यक्तीचं त्या ठिकाणी व्याख्यान ठेवा. 364 दिवस हा कार्यक्रम झाला पाहिजे. 65व्या दिवशी आपण जयंती साजरी करूया, कारण ही काळाची गरज आहे. कीर्तन ठेवतात, प्रवचन ठेवतात, बरोबर आहे, आपल्या समोर या गोष्टी आहेत. आज आपल्याकडे काय आहे? काहीच नाहीये. आपण एवढं करू शकतो का? नाही करू शकत. पण आपले काही सिलेक्टिव्ह शिक्षक असतील, काही बोलणारे वक्ते असतील, त्यांना बोलवा. प्रत्येक वेळेस हा कार्यक्रम झाला पाहिजे. हा संकल्प करा. 365 दिवस हे महापुरुष आपल्या मनात, आपल्या वाचनात, आपल्या आचरणात आले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा. जास्त वेळ मी घेत नाही. बंगाळे सरांचं मी आभार मानतो की मला त्यांनी बोलवलं. ताईंचाही आभार मानतो की मला त्यांनी काल फोन केला, सर तुम्ही उद्या फ्री आहात का? म्हटलं ताई मी येतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. अजून मी इथं ऐकायला आलोय. खरं तर मलाच नेमकं पहिलं बोलायला लावलं. मला खरं तर ऐकायचं होतं. स्टील आय एम अ स्टुडंट. अजूनही मी विद्यार्थी आहे. मी माझ्या मुलांसाठी मी शिक्षक आहे, माझ्यासाठी मी विद्यार्थी आहे. त्यामुळे मी अजूनही शिकायला आलेलो आहे. मी आता पुढे बसून बाकीच्यांचं ऐकण्याच्या आतुरतेत आहे. त्यामुळे मला थोडी रजा द्यावी. सर्वांना परत एकदा सप्रेम जय भीम. धन्यवाद. आणि आज आंबेडकर जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रत्येक जण आपल्या इथला सुशिक्षित व्यक्ती असू दे किंवा थोडासा कमी शिकलेला असू दे, प्रत्येक जण बाबांना कधी ना कधी वाचतो किंवा ऐकतो. परंतु आपण ऐकतो, वाचतो, तो आपण जीवनात किती उतरवतो याबद्दल माझं असं काही मत मी बनवलेलं आहे वाचनातून, ते मी तुमच्या समोर ठेवणार. कुठलाही समाज हा प्रगत समाज आहे. आपण जेव्हा एखादा आयडियल समाज बघतो किंवा आपण म्हणतो की हा समाज फार प्रगत झालेला आहे, तर तो कशा पद्धतीने प्रगत झालाय यावर बाबासाहेबांनी पण चिंतन केलं होतं. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर ब्राह्मण समाजाची प्रगती ही कशी झाली, तर कुठल्याही समाजाची प्रगती, जगातल्या कुठल्याही समाजाची प्रगती ही 4 टप्प्यात होते. कुठल्या टप्प्यांमध्ये? एक राजकीय, एक आर्थिक, एक सांस्कृतिक आणि एक धार्मिक. नेमकं त्याच गोष्टीला ते पकडतात आणि या 4ही शाखांचा विकास करतात, तेव्हा तो समाज विकसित होतो. आपण आता आपल्या समाजाचं उदाहरण घेऊया आणि दुसऱ्या समाजांचं पण उदाहरण घेऊया. जेव्हा ब्राह्मण समाज अल्पसंख्याक आहे, तोही आपल्यासारखाच अल्पसंख्याक आहे, त्यांनी नक्की काय केलं? त्यांनी 4 पद्धतीने स्वतःला प्रगत करण्यासाठी पहिल्यांदा शिक्षण ताब्यात घेतलं. शिक्षण म्हणजे ज्ञान ताब्यात घेतलं. ज्ञानातून अर्थार्जन केलं. ज्ञानातूनच केलेलं अर्थार्जन आहे. ते म्हणत असतील की सरस्वती जिथं असते तिथं लक्ष्मी राहत नाही, पण ते खोटं आहे. ते त्यांचा प्रचाराचा भाग आहे. जिथं सरस्वती म्हणजे जिथं ज्ञान तिथंच आर्थिक उन्नती होते. हे आता आपण बघतो. आपले जेवढे सुशिक्षित लोक आहेत त्यांनाच मोठे आहेत, जे अशिक्षित आहेत आजही ते बिगारी काम करतात. तर पहिल्यांदा त्यांनी शिक्षण घेतलं, ज्ञान घेतलं. दुसरं त्यांनी आध्यात्मिक विकासासाठी पण प्रयत्न केले. त्यांच्यासारखा आध्यात्मिक अभ्यास करणारा समाज कुठलाच नाही. तिसरं त्यांनी आर्थिक याच्यावर पण भर दिलं. स्वतः ते विविध प्रकारचे बिझनेसेस करतात. आज त्यांचे सोन्याच्या दुकानापासून अजून सगळ्यात म्हणजे बीफ कट करण्याचे पण दुकान त्यांचंच आहे मोठं जे आहे ते. आणि राजकीय ह्याच्यामध्ये त्यांनी एक टेक्निक वापरली की ते अल्पसंख्याक म्हणून असे वेगळे राहिले तर ते निवडून येणार नाही किंवा ते राज्य करू शकणार नाही. म्हणून त्यांनी स्वतःला काय केलं तर अल्पसंख्याक न ठेवता बहुसंख्यांमध्ये घेतलं. त्यासाठी त्यांनी त्यांची टर्म निर्माण केली. त्यांनी हिंदू नावाची टर्म निर्माण केली किंवा पहिल्यांदा वैदिक नावाची टर्म निर्माण केली. म्हणजे या हेडखाली त्यांनी नेहमीच स्वतःचा विकास केला. बाबासाहेबांनी या सगळ्याचा अभ्यास केला. त्यांनी या 4ही पद्धती अवलंबल्या. त्यांनी स्वतः पहिल्यांदा ज्ञानार्जन केलं. त्यातून त्यांची बऱ्यापैकी आर्थिक स्थिती बदलली. तिसरं त्यांनी केलं काय तर त्यांना लक्षात आलं की सांस्कृतिक जी उन्नती होती ती धर्मातून होते. त्यांनी धर्माचा अभ्यास केला, विविध धर्माचा अभ्यास केला. त्या विविध धर्मातून त्यांना लक्षात आलं की आपला असा स्वतःचा एक धर्म होता आणि तो आता माझ्या लोकांना मला परत द्यायचा आहे. आपल्या बऱ्याच लोकांना वाटतं की आपण मूळचे हिंदू आहोत. हिंदू ही नंतर आलेली टर्म आहे, नंतर आलेला शब्द आहे.
मूळ आपण जे होतो ते बुद्धिस्ट होतो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जेवढा फिराल तेवढं तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त लेण्या या महाराष्ट्र म्हणजे दक्षिणेकडे आहे. उत्तरेकडे जरी बुद्ध धर्माचा हे असला प्रभाव असला तरी नंतर सगळ्यात जास्त बराच काळ टिकलेला बौद्ध धर्म हा दक्षिणेकडे. तुम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलात किंवा पंढरपूरला जरी गेलात किंवा महालक्ष्मीच्या दर्शनाच्या इकडे भागात जरी गेला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी काही ना काही एक लेणी आहे जवळपास आणि त्या लेणीमध्ये बौद्ध धर्माचीच लेणी आहे. त्यामुळे सांस्कृतिक विकास करण्यासाठी बाबासाहेबांनी असा विचार केला की माझ्या समाजाला काय दिलं तर सांस्कृतिक विकास होईल. एक तर धर्म द्यायला पाहिजे आणि त्यांची स्वतंत्र अशी एक संस्कृती निर्माण गेली पाहिजे. त्यांनी धर्म दिला बौद्ध धर्म. पण बौद्ध धर्मामध्ये सणवार जे आहेत ते जवळपास हिंदूंच्या जवळ. मग माझ्या समाजाला मी वेगळे कसे सण देईल यावर त्यांनी अभ्यास केला. मग त्यांनी काय काढला की जिथे जिथं आपल्या लोकांनी म्हणजे पर्टिक्युलर महार समाजासाठी त्यांनी जास्त विचार केला की ह्या समाजाला पहिल्यांदा बदलवलं की ते बाकीच्यांना बदलवतील. ह्यांना नेता बनवला तर ते बाकीच्यांनाही या तळागाळातून बाहेर काढतील. म्हणून यांनी पहिल्यांदा काय केलं बाबासाहेबांनी की जिथे जिथे ते जायचे ते ठरवून आणि एखाद्या ठराविक दिवशी जायचे. उदाहरणार्थ 1 एप्रिललाच त्यांनी अख्खं जग जेव्हा एक नवीन 1 जानेवारीलाच ते भीमा कोरेगावच्या दर्शनाला गेले. जेव्हा अख्खं जग हे 31 डिसेंबर साजरं करतं आणि 1 तारीख अख्ख्या जगात नवीन वर्षाची सणासारखं हे केलं जातं त्याच दिवशी त्यांनी भीमा कोरेगावच्या दर्शनाला गेले. आजही आपला समाज बरोबर 1 तारखेला मोठा सण साजरा करतो. 25 डिसेंबर 25 डिसेंबर तसं ख्रिश्चनांचा सण आहे. अख्खं जग हे तुम्ही पाहिलं असेल की ख्रिसमस साजरं करतं. त्याच दिवशी आपल्याला त्यांनी देऊळ रोडला दर्शनाला गेले. आजही आपला समाज बरोबर 25 डिसेंबरला तिथे जातो. अशा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. उदाहरणार्थ दसऱ्याच्याच दिवशी अशोका विजयादशमी जी साजरी केली अख्खा भारत तेव्हा दसरा साजरा करत असतो तेव्हा आपली सुद्धा एक विजयादशमी असते. आता आपले काही लोकांना याची माहितीच नाहीये की हे कशासाठी बाबासाहेबांनी केले. त्या दिवशी विजयादशमी ही होती ही दसऱ्याच्या दिवशी होती. का त्यांनी दसऱ्याच्या दिवशी साजरी केली? कारण त्या दिवशी अशोकाने युद्ध थांबवलं होतं म्हणजे संपलं होतं त्याचं युद्ध आणि त्यांनी विजय मिळवला होता. म्हणून ती अशोका विजयादशमी. आपण आता ती 14 ऑक्टोबर पकडतो पण 14 ऑक्टोबरला बाकीचा देश बाकीचा समाज हा उत्सव साजरा करत नाही. त्यांना हे अपेक्षित होतं की त्याच दिवशी तो सण साजरा केला गेला पाहिजे. माझा समाज हा एका एकांतात कोपऱ्यात पडून राहिलेला उदासीन दिन नाही राहिला पाहिजे. म्हणून त्यांनी अशी सांस्कृतिक सुद्धा आपल्याला एक ओळख दिली आणि धार्मिक ओळखीसाठी त्यांनी आपल्याला बऱ्याचशा स्वतः धर्मग्रंथ दिला. तर आपल्या समाजाने आता पुढे काय करायला पाहिजे? पहिलं तर आपल्या समाजाने सर्व समाजवेशक व्हायला पाहिजे. आपण आता काय होतोय परत एकदा आयसोलेटेड होतोय, वेगळं पडतोय. जसं बाकीचा समाज हा स्वतःला हिंदू नाव निर्माण करत असेल तर त्या नावाखाली का होईना तो बहुसंख्य होतो. तसा आज आपल्याला बाबासाहेबांनी चान्स दिलाय की बाबासाहेब या नावाला ते काही हे करू शकत नाही, डिनाय करू शकत नाही, त्याला ते दुर्लक्ष करूच शकत नाही. आज RSSच्या इथे सुद्धा म्हणजे भीम जयंती साजरी केली जाते. हाच धागा पकडून आपण सुद्धा बाबासाहेबांना जेवढे जास्त सांगता येईल, बाबासाहेबांचे विचार जेवढे अंगीकारता येतील ते दाखवून सर्व इतर समाजांना पण आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे आपण सर्व समाजवेशक नाही झालो तर आपण बहुसंख्य होणार नाही आणि आयसोलेटेड राहून आपल्याला कुठलाही राजकीय फायदा होणार नाही. आपण वेगळे राहिलो आणि आम्ही बाबासाहेबांची लेकरं आणि आम्ही कशी वेगळी, हे वेगळेपण तर आपण कित्येक जण वेगळं गाडगच गळ्यात होतं, वेगळेपण दिसतच होतं. तेच वेगळेपण तुम्हाला आता परत दाखवायचंय का? ते न दाखवायचं असेल तर या 4ही मार्गाने ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत त्या 4ही मार्गाने तुम्ही विकास केला पाहिजे. गोविंद गुरुजी म्हणतात एके ठिकाणी की जेव्हा पारसी समाज हा बाहेरून आला, अत्यंत अल्पसंख्य समाज, तो बाहेरून आला तर त्या राजाने विचारलं आम्ही तुम्हाला आमच्या घरात घेऊच कशाला, आमच्या देशात घेऊच कशाला? तर ते म्हणाले 1 ग्लास दूध देता का? तर ते दूध दिलं. राजाने म्हटलं ठीक आहे 1 ग्लास दूध द्या. त्यांनी सोन्याची अंगठी हिऱ्याची अंगठी काढली आणि त्या दुधात टाकली आणि राजाला परत केली. कशासाठी परत केली? इंडिकेशन होतं, की माहिती होती की हे बघा तुमचं दूध आहे ना ते तसंच ठेवलं, आम्ही सांडलं नाही, परंतु जसं ह्याच्यामध्ये हिऱ्याची अंगठी सामावून गेली तसं एखाद्या हिऱ्यासारखे आम्ही तुमच्या देशात सामावून देऊ जाऊ. आणि आजही पारसी समाज हा अख्ख्या भारतामध्ये प्रगल्भ श्रीमंत दिसतो. तसं आपण आपली ओळख निर्माण करूया. असं नाहीये की अल्पसंख्य समाज एकच आहे. आज जैन समाज आहे, तोही छोटासाच आहे, परंतु त्यांनी त्यांची सांस्कृतिक ओळख आणि धार्मिक ओळख तशीच ठेवली. मग आपल्याकडे आज फक्त मी महासमाजापुरतं बोलतोय आता तरी,
आपण आपल्या समाजाने एक गोष्ट निश्चित करायला पाहिजे की आपण आपल्या बौद्ध धर्माला अतिशय जवळ केलं पाहिजे. आपली ओळख ही बौद्ध ओळख झाली पाहिजे. हिंदू महान ही ओळख ही त्यांनी दिलेली आहे. कुणीतरी आपल्याला दिलं आणि आपण ते घेऊन तेच मिरवलं, हे काही योग्य नाही. आपल्याला बाबांनी आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेले बौद्ध धर्म, तर मी बौद्धच माझा प्रचार करीन, प्रसार करीन आणि बौद्ध समाज हा कसा चांगला, कसा सर्वसमावेशक असं दाखवीन, असा संकल्प करूया. आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे पूर्ण आज जमलेल्या सगळ्या उपस्थितांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. कदम सरांनी मागे आता त्यांच्या भाषणात जियाचा उल्लेख केला, त्याचा अनुभव मला सकाळी आला. ती गोष्ट सांगतो, कारण आता बाबासाहेबांबद्दल बऱ्याच लोकांनी सगळं काही सांगितलेलं आहे, पण माझा अनुभव सांगतो मी की त्या जियाचा कसा फॉलो झालाय जगात, त्याचं कसं अनुकरण करता येतो. मी सकाळी 5:05 घरातून निघालो आणि विहाराकडे यायचं होतं. मी घरातून निघाल्यानंतर कुठं थांबत नाही, डायरेक्ट विहारात येतो. पण बाहेर पडल्यानंतर आमच्या उजव्या बाजूला कामगार भवन आहे. कामगार भवनाच्या समोर 2 लोक आणि एक सिक्युरिटी उभा होता. मी म्हटलं त्यांचा काही असेल, आज 14 एप्रिल आहे म्हटल्यानंतर त्यांचाही काहीतरी उत्सव असतो. तर मी सरळ निघालो, तर त्या सगळ्यांनी मला थांबवलं आणि जय भीम द्या म्हणलं. जय तर म्हणजे सर आपल्याला हार घालायचा. काय झालं? नाही म्हणे आज सुट्टी आहे ना 14 एप्रिलची, कोणीच साहेब आलेले नाही. तर आम्हाला म्हणजे एक अशी व्यक्ती पाहिजे होती त्यांचेच अनुकरण करणारी आणि हार घालायला मला तुम्ही पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आता बाबासाहेबांना हार घालायचा म्हटल्यावर मी पण तयार झालो आणि गेलो तिथं. तर ज्यावेळेस आता सरांनी सांगितलं जी आर निघालेला आहे, तर त्याचं ते फॉलोअप करतायत असं मला वाटतं. म्हणजे हा जो बदल झालेला आहे हा अनुकरणीय आहे आणि ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत हा सगळा अंमलात आला पाहिजे अशी मला या दिवशी दाट शक्यता वाटते. आणि शुभेच्छा द्यावीसं वाटतं सरकारला सुद्धा, जी आर काढणाऱ्यांना सुद्धा. कारण की बाबासाहेब हे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे म्हणणारे एकमेव व्यक्ती. दुसरं म्हणजे त्यांचा एक एक शब्द, आता बाकीचे लोक म्हणतात की बाबा 18 श्लोक म्हटल्यानंतर 18 अध्याय झाले, पण माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांचा एक शब्द जो आहे, समजा शिका, या शिकाचा एक ग्रंथ तयार होईल. संघर्ष करा, संघटित व्हा, या प्रत्येक एक शब्दाचा एक ग्रंथ तयार होईल एवढे त्यांचे मौलिक विचार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सहन केलं, आपण सगळे म्हणतो की बाबासाहेबांनी सहन केलं, पूर्वीच्या लोकांनी सहन केलं, त्या सहन मधला ह काढून टाका, राहतो फक्त सण. त्यांनी सहन केलं म्हणून आपण आज सण साजरा करतो आहे, हे लक्षात घ्या. त्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं, फॅमिलीकडे लक्ष दिलं नाही, मुलाबाळांकडे लक्ष दिलं नाही. जे काही करतोय मी माझ्या 9 कोटी जनतेसाठी, त्याला 7 रमाईंनी दिली. त्या दोघांचे पण आपण आत्ताच नुकतेच जयंत्या साजऱ्या केलेल्या आहेत, त्यांना कोटी कोटी वंदन करतो. पण आज तर त्यांचा काय स्वतःची जयंती आहे, ही जगभर साजरी होणारी आहे. या जगामध्ये एकमेव महामानव असे आहेत की त्यांची जयंती भारतात तर होतेच, पण ती जागा आपल्या भारताबाहेर पण होते. कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये त्यांचा पुतळा आहे. कोणत्याही नेत्याचा पुतळा बाहेरच्या विद्यापीठात किंवा कोणत्याही संकुलामध्ये नाही, फक्त बाबासाहेबांचा पुतळा कोलंबिया विद्यापीठामध्ये लावलेला आहे. कारण त्यांची अशी धारणा आहे की जगातील सर्वात शिकलेला माणूस, विद्वान माणूस कोण आहे, तर बाबासाहेब. आणि ज्यावेळेस घटना घ्यायची वेळ आली होती त्यावेळेस आपले लोक शोधत होते घटना कोणी लिहिली, आणि ते अमेरिकेला गेले आणि त्यांनी हा विषय मांडला किंवा भारताची घटना लिहायची कोणी लिहायची. तर त्यांनी यांना उलट उत्तर दिलं. पंडित नेहरू होते त्या समितीमध्ये, तुमच्या देशात तर माणूस आहे, तुम्ही इकडं कुठं आले आमच्याकडं, तुमच्याच देशात माणूस आहे. ते म्हणजे कोण आहे, बाबासाहेब आंबेडकर हे कार्य सहज करू शकतात. त्यानंतर मग त्यांना अध्यक्ष प्राप्त झाला आणि त्यांनी वास्तविक तुम्हाला समजेल की 49 साली आपल्याला घटना त्यांनी बहाल केली.
तर इतके महान व्यक्तिमत्व आणि आज त्यांची जयंती, तर आज संकल्प दिवस आहे. सगळ्या जगामध्ये आपण जरी म्हणत असलं बाबासाहेब आंबेडकर जयंती, कोणी म्हणतं भीम जयंती, तसा ज्ञान दिन म्हणून सुद्धा हा दिवस आहे. ज्ञान दिवस म्हणून सुद्धा हा दिवस जगभरात पाळला जातो. कारण की त्यांच्यासारखा ज्ञानी माणूस आजपर्यंत जगात झालेला नाही दुसरा. एवढ्या डिग्र्या मिळवणारा माणूस आजपर्यंत झालेला नाही. त्यांनी त्यावेळेस अंधार असायचा, कंदीला खाली अभ्यास केला, कंदील लावून अभ्यास केला. आपल्या मुलांना टीव्ही, लॅपटॉप, लाईट, पंखा, अजून परिस्थिती चांगली आहे तिथे एसी, सगळ्या सोयी, पण मार्क 65%, 45% वर गेला. असं त्यांनी अशा पद्धतीने काही सोयी नसताना भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय भारत. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, जिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. सर महारामती नेत्रिक नव्हतं कुणी, एक घेऊन आली भीमाची लेखनी. असं अमृताचं पान, असं अमृताचं पान माझ्या भीमान केलं. एका गरीब घरी जन्माला येऊन तरी शिकावयाची चित्त उरी ठेवून अमेरिकेला प्रयाण, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमान केलं.